सगळे मस्त ना? तर मस्तच राहा. माझा हा नेहमीचा तुमच्यासाठीचा आपुलकीचा प्रश्न. तर आय होप तुम्ही सगळे छान आणि मस्तच असाल. तर सध्या तुम्ही ह्या माझ्या डागाकडे दुर्लक्ष करा, कारण हा काही सध्या लवकर जाणार नाहीये मला असं वाटतंय. कारण खूपच म्हणजे खूपच डार्क आहे तो, आणि इतका डार्क आहे ना की असं मला वाटतंय की मी आता डर्मॅटकडे वगैरे जाऊ आणि दाखवून येऊ की नक्की त्याच्यावर काही क्रीम लावली पाहिजे. तसं तर मी काही आहे माझ्याकडे क्रीम्स वगैरे, तर त्या मी लावतेय. जसे आपले पिंपल्सच्या वगैरे डाग असतात ना, तर मला असं वाटलं की तो पण डाग आपोआप आपोआप जाईल, कमी होईल. पण तो काही कमी व्हायचं नावच घेत नाहीये. आणि तर तुम्ही तो दुर्लक्ष करा प्लीज. आणि माझा हा अवतार दोन्ही दुर्लक्ष कराल. तर आज आहे संडे आणि आज खूप सगळी कामं आहेत माझी. माझ्या ह्या अवतारावरून तुम्हाला दिसलंच असेल की किती कामं असतील मला. आज खूप सगळी क्लिनिंग वगैरे करायचा प्लॅन आहे मला. आज फ्रीज क्लीन करायचं आहे, पुन्हा सोफा क्लीन करायचा आहे, आणि काही स्नॅक्सचे डबे वगैरे आहेत तर ते मी नवीन घेऊन आली आहे, तर ते पण मला पॅक वगैरे करून ठेवून द्यायचे आहेत, स्नॅक्स वगैरे भरून. तर ते पण थोडंसं स्टोरेज वगैरे जे माझं आहे किचनमधलं, तर ते पण मला क्लीन करायचं आहे. आज सगळा दिवस माझा क्लिनिंगमध्ये जाणार आहे. म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू. आणि माझी काही व्हिडिओजची वगैरे पण काही कामं आहेत, ती पण खूप पेंडिंग आहेत. भरपूर ब्लॉग्स बनलेले आहेत, पण एडिटिंगला टाईम नाही आहे, रेकॉर्डिंगला टाईम नाही आहे, असं होतं आहे. तर आज ती पण जमलं तर थोडंफार ते पण काम करायचं आहे मला. आणि हीच आपली अशी छोटी मोठी कामं. संडेचा आपला दिवस असं वाटतं की सुट्टी आहे, पण सगळा दिवस मला असं वाटतं की कामात जातो कधी कधी. आणि सोफा माझा भरपूर दिवसापासून क्लीन करायचा होता, तर म्हटलं आज तो फायनली क्लीन करून घेईल. कारण खूप सगळं सामान आहे त्याच्यामध्ये, जे न लागणारं पण आहे. कारण आपली सवय असते ना की आज लागेल, उद्या लागेल, असं करून करून आपण सामान ठेवून देतो, आणि मग ते पूर्ण जागा पण आपली वेस्ट जाते. असं म्हणजे जे आपल्याला सामान नाही लागणार आहे, तर ते पण सामान आपण ठेवून देत असतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मग ते पण मी क्लीन करून घेऊ. आणि मी आजचा दिवस निवडलाय क्लिनिंगसाठी. कारण अहो पण आहेत जोडीला, तर त्यांची पण थोडीफार मदत वगैरे होईल मला ह्यामुळे. आणि मला ना ह्या प्लीज ह्या डागासाठी काही असेल तर मला सांगा, जेणेकरून तुम्हाला माहीत असेल की कोणती क्रीम वगैरे लावल्याने हा डाग कमी होईल ॲटलिस्ट. मी आता बघेन, जर मला जमलं तर माझा प्लॅन चाललाय की डर्मॅटकडे वगैरे जाऊनच मी हा डाग दाखवून येऊ. कारण ना खूपच, आणि तो ॲक्च्युली फेसवरती आहे त्याच्यामुळे तो अजूनच मला विचित्र वाटतंय. तर आता बघेन, जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी जाईल, किंवा मग तुमच्याकडे काही असेल सोल्युशन तर प्लीज मला सांगा त्याच्यावर लावण्यासाठी. कारण मी खूप क्रीम्स ट्राय केलेत, पण तो काय हलका पण होत नाहीये. मला असं वाटलं की पिंपलचे आपले कसे डाग जातात, तर तो पण तसा जाईल, पण काय तो जाता जाईना झालाय. आता काही ऑप्शन नाही आहे माझ्याकडे. तर तुमच्याकडे काही असेल तर मला नक्की सांगा. आणि मी आता कामाला चालू करते, कारण बोलत बसलं की आपला वेळ असाच जातो. तसं बघायला गेलं तर घरातली कामं दिसतात कुठे हो. असं वाटतं की आपण घरात आहे तर काय एवढी काही कामं नसतात वगैरे, पण घरात जेवढी कामं असतात ना, मला असं वाटतं की ते 9 to 5 जॉब करणाऱ्यांपेक्षा पण जास्त कामं असतात असं मला वाटतं. कारण आपला 24 तास हात चालू असतो. कुठे आपल्या हाताला दम नसतो की हे काम झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं. अशी कामं आपल्या हातामध्ये चालूच असतात, आणि आपल्या डोक्यामध्ये सुद्धा सतत तीच कामं चालू असतात. तसंच आता काहीसं माझ्या बाबतीत पण झालंय. कारण ना आता सध्या माझ्या कामांच्या लिस्टला काही त्याला तोडच नाहीये असं मला वाटतंय. एक काम झालं की दुसरं काम माझ्या मागे तयारच असतं, आणि तसंच आज सुद्धा आहे. तर म्हटलं चला आता कामांना लवकरच सुरुवात करून घेऊ, कारण बाकीची कामं करता करताना ही छोटी मोठी कामं सुद्धा राहून जातात. बऱ्याच दिवसापासून हा व्हिडिओ एडिट सुद्धा करायचा राहिला होता, आणि रेकॉर्ड सुद्धा करायचा राहिला होता माझ्याकडनं. पण चला आता फायनली मला वेळ मिळालाय, तर म्हटलं चला हा ब्लॉग तरी ऍटलिस्ट रेकॉर्ड करून घेऊया. कारण सध्या इतकी धावपळ होतीये ना, आणि घरातलीच कामं उरकत नाहीयेत असं झालंय मला. कारण आपल्याला ह्या शेड्यूलची सवय नसते, व्हिडिओ बनवणं, एडिट करणं. आपल्याला ना ह्या गोष्टी आपल्या रेग्युलर रुटीनमध्ये आणण्यासाठी, त्याला रुळण्यासाठी थोडा टाइम लागतो. तसंच माझ्या बाबतीत पण सध्या चाललंय. मी प्रयत्न करते की मी माझा टाइम कसा मॅनेज करू, कुठे शेड्यूल कसं माझं बसेल. आता सध्या मी त्याच प्रयत्नात आहे. त्याच्यामुळे आता कुठे असे मागे पुढे काहीतरी व्हिडिओ माझे होतायत, पण ठीक आहे, चला असो. तुम्ही समजून घ्याल तेवढं. आणि मला हा व्हिडिओ ना गेल्या आठवड्यातच टाकायचा होता, म्हणजे अपलोड करायचा होता, पण पुन्हा मार्गशीर्ष महिना आला आपला, मग पूजा आहे ते ह्या सगळ्या गोष्टी होत्याच. तर त्याचा व्हिडिओ म्हटला पहिलाच टाकू देत आणि मग हा व्हिडिओ अपलोड करेल असं माझ्या डोक्यात होतं. तर चला आता इथे माझं हे पॅन्टला जे बटन लावायचं होतं तर ते पण मी लावून घेतलंय.
जे की खूप दिवसापासून तर बाकी होतं. स्नॅक्ससाठी मला काही बरण्या म्हणजे डब्बे वगैरे पाहिजे होते, तर ऑनलाईन मी मागवले होते, पण ऑनलाईन त्याची साईज खूप छोटी आली. पण मग मग मला ते पुन्हा रिटर्न करावे लागले आणि मला अर्जंटमध्ये बरण्या पाहिजे होत्या. कारण ना मी असा पसारा नाही मला बघवत म्हणून म्हटलं चला जाऊन मी बरण्या वगैरे घेऊन आले, मला जे डब्बे पाहिजे होते ते. तर हे डब्बे आणलेत मी. तर या 2 सिंगल बरण्या आणल्यात मी. मला खूप आवडल्यात ह्या बरण्या. म्हणजे आपलं जे फरसाण वगैरे असतं किंवा आपण काही चिवडे वगैरे बनवतो, तर त्याच्यासाठी हे मला वाटतं हे इनफ आहे. कारण जेव्हा फरसाण वगैरे आपण भरतो ना, तर ते जास्त क्वांटिटीमध्ये असतं, तर त्याच्यासाठी एक फरसाणचं पॅकेट तरी ॲटलिस्ट अशा डब्यांमध्ये राहिलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणून मी असे 2 डब्बे घेतलेत आणि हा 3 डब्यांचा सेट आहे. हा एक असा, म्हणजे आपले जे बिस्किट्स वगैरे असतात किंवा काय तर ह्याच्यामध्ये राहील, किंवा टोस्ट खारी जे पण काय असेल ते या मोठ्या डब्यामध्ये राहील असं. मी एक ॲक्च्युली मोठाच डबा घेत होते, एकदम मोठा. पण हे आहूंचं डोकं आहे की वेगवेगळे डबे घे, म्हणजे जेणेकरून तू वेगवेगळं ठेवू शकतेस असं. कधी कधी चांगलं डोकं लावतात ते माझ्यापेक्षा. तर हा एक डब्बा आहे तो, आणि हे 3 डबे, हे असे 2 डबे आहेत. आणि क्वालिटी पण खूप छान आहे ह्या डब्यांची. तर मला काही धीर धरवत नव्हता, म्हटलं नाही आजच्या आजच मला ते डबे पाहिजेत, आणि मला आजच्या आज तो स्नॅक्सचा जो सेक्शन आहे मी बनवलेला, तो मला आजच्या आजच सेट करायचा आहे असा माझा हट्ट होता. कारण गेला 1 आठवडा झालं मी तो सेक्शन सेट करायचा असा विचार करते, पण काय झालं, ते ऑनलाईन मी बरण्या मागवल्या आणि त्याच्यामध्ये माझा तो प्लॅन फ्लॉप झाला. मला पुन्हा त्या रिटर्न कराव्या लागल्या. आता बघूया, ते पैसे म्हणजे रिफंड पण आलेत मला. त्या पण छान होत्या, पण प्रॉब्लेम हा होता की त्याचा साईजचा प्रॉब्लेम झालेला. म्हणजे त्यांनी दिलेलं 1200 ml, पण त्याच्यापेक्षा पण छोट्या बरण्या होत्या त्या. असं झालेलं. म्हणून म्हटलं चला आता टाइम नाहीये ऑनलाईन मागवायला, तर मग आता शॉपमधूनच जाऊन मी घेऊन आली आणि मी पहिले हे सेट करणार आहे. आणि त्याच्यानंतर मग आता हे मी पहिलं हे धुवून वगैरे ठेवून देईन आणि मग सोफा क्लीन करायला घेणार आहे. सुट्टी असली तरी ना आपण बायका अशी कामं काढून ठेवत असतो, जे की आपल्याकडून खूप अशी कामं निघत असतात. कारण आपण विचार करून ठेवतो, की चल जाऊ दे, हे सुट्टीच्या दिवशी करेन, ते सुट्टीच्या दिवशी करेन आणि मधल्या दिवसामध्ये सुद्धा आपली कामं चालूच असतात. पण माझं आता सध्या हे असंच चालू आहे, की सुट्टीच्या दिवशी केलं तर जरा अहोंची पण हेल्प होते. त्या निमित्ताने माझी ही छोटी-मोठी कामं सुद्धा होऊन जातात. तर खूप दिवस झाले ना मला हा स्नॅक्सचा जो स्टोरेज आहे माझा, तर तो सेट करून ठेवायचा होता आणि थोडा क्लीन पण करायचा होता. बरेचसे स्नॅक्स वगैरे पण बनवलेत मी, तर ते पण ठेवायचे होते. स्नॅक्स सुद्धा व्यवस्थित डब्यांमध्ये वगैरे भरलेले असतील ना, तर बाकीच्यांना सुद्धा ते शोधायला काही गरज नाही लागत, शोधायची गरज नाही लागत असं मला वाटतं. जे ते आपापल्या जागी व्यवस्थित असेल, तर मुलं सुद्धा आरामात घेऊन खाऊ शकतात. आपण कधी घरात असलो नसलो तर बरं पडतं, त्यांच्या डोळ्यासमोर काही गोष्टी राहतात. तर आता हा सोफा ना बऱ्याच दिवसापासून आम्हाला क्लीन करायचा होता. आम्ही हा सोफा बनवताना थोडा लांबचा विचार केला नाही असं मला आता वाटतंय. कारण आता स्मित पण मोठा होतोय, तर तो सोफ्यावर वगैरे झोपतो कधी-कधी. तर असं वाटतंय की डबल जो सोफा असतो, सोफा कम बेड, तर तसा बनवायला हवा होता. पण ठीक आहे, चला असो. सोफ्यामध्ये ना असं भरपूर गोष्टी आम्ही भरून ठेवलेल्या आहेत, ज्या की आम्हाला नाही पाहिजेत वगैरे, किंवा माझं केकचं वगैरे खूपच सामान आहे. जेव्हा मी लॉकडाऊनमध्ये केक वगैरे बनवायचे किंवा ऑर्डर्स वगैरे सुद्धा घ्यायचे, तर त्याचंच ना इतकं सगळं सामान होतं आणि याच्यामध्ये भरलेलं. आणि या सोफ्यामध्ये ना खूप सगळं स्टोरेज आहे, खूप सगळं सामान बसतं याच्यामध्ये. बरचसं स्टोरेज आतमध्ये आहे आणि हाईट सुद्धा आहे. आता सोफ्यातलं सगळं सामान काढता-काढता आम्हाला एक खूपच मजेशीर गोष्ट भेटली. आमच्या जुन्या आठवणी वगैरे आमच्या खूप आहेत याच्यामध्ये. तर आता हा अल्बम मी तुम्हाला नंतर दाखवेन काय आहे ते. आता इथे माझे रिएक्शन तुम्ही बघून हसाल, पण ठीक आहे, चला असो. आपल्यामधलं पण बालपण वगैरे असं बालिशपणा असं कधी-कधी बाहेर येतो ना, असं माझ्या बाबतीत खूपदा होतं. तुमच्या बाबतीत होतं का? तर आता याच्यामध्ये एवढं स्टोरेज आहे ना, की आम्ही खूप सगळं सामान याच्यामध्ये ठेवलेलं आहे. जे आमचं केक शॉप वगैरे होतं, तर त्यातल्या सुद्धा काही उरलेल्या गोष्टी वगैरे होत्या, तर त्या सुद्धा याच्यामध्ये भरून ठेवल्या होत्या. किंवा टीव्ही जेव्हा आम्ही घेतला होता, तर त्याच्या सुद्धा गोष्टी याच्यामध्ये होत्या. असं बरचसं आम्ही सगळं सामान काढलं होतं आणि तुम्ही बघू शकता इथे माझ्याकडे ही मशीन सुद्धा आहे, जी की मी युजच करत नाहीये. मी ठेवून दिलेली ती. आणि माझं असं चाललेलं की मी आता ही बाहेरच ठेवू आणि यूज करू. पण आहोंचं असं म्हणणं होतं, की "तू ठेवणार कुठे? जागा आहे का? हे ते पुन्हा तू जागा अडवशील," असं त्यांचं चाललेलं. तर बोलले, की "जेव्हा तुला पाहिजे तेव्हा तू बाहेर काढ आणि मग यूज कर." ते तर काय आपल्याच्याने होत नाही, की एवढं आतमधून ती मशीन काढा आणि मग ती यूज करा.
माझ्याच्याने तर त्या गोष्टी काही होत नाही. पण ठीक आहे, चला असो. जेव्हा पाहिजे तेव्हा मी ती यूज करेल की नाही मला माहिती नाही. पण आता सध्या तर मी पुन्हा ह्याच सोफ्यामध्ये ती ठेवून देणार आहे. आणि खूप छान मशीन आहे ती ॲक्चुअली. पण जेव्हा मला यूज करायची असेल तेव्हा मी ती करेन नक्कीच. तर आता तुम्ही बघू शकताय, की माझ्या सोफ्याला किती आतमध्ये स्टोरेज आहे, जे खूप खोलवर आहे ते स्टोरेज आणि हा सगळा माझा पसारा त्या सोफ्यामध्ये एवढ्याशा बसतोय. कधी-कधी ना घरातल्या अशा अनावश्यक ज्या गोष्टी असतात ना, त्या पण आपल्या घराच्या बाहेर टाकून दिल्या पाहिजेत असं मला वाटतं. आपण खूप अशा गोष्टी ठेवून देतो, भांडी वगैरे. आपल्या बायकांची सवय असते असे भांडी वगैरे ठेवायची आणि मग ते वर्षानुवर्ष तशीच पडून राहतात, महिनोन-महिने तसेच पडून राहतात आणि आपण ते यूज सुद्धा करत नाही किंवा बघत सुद्धा नाही त्याच्याकडे आणि त्याच्यानेच असा पसारा वगैरे होतो सगळा घरामध्ये. आणि माझी सवय आहे, की असं वर्ष 6 महिन्यातून वगैरे असं काही गोष्टी रिकाम्या करायच्या आणि पुन्हा न लागणाऱ्या गोष्टी अशा टाकून वगैरे द्यायच्या. भले मी टाकून का देईन, पण मी त्या गोष्टी घरामध्ये ठेवत नाही. ज्या पाहिजे त्याच ठेवते. बाकी खूप कमी गोष्टी मी घरामध्ये ठेवते. ज्या खूपच आवश्यक आहेत गोष्टी आपण फ्युचरमध्ये पण यूज करणार आहे, त्याच गोष्टी मी घरामध्ये ठेवते. भले ती कपडे असो किंवा वस्तू असो, सामान असो, काहीही असलं तरी मी ते जास्त दिवस घरामध्ये ठेवत नाही. जर मला असं वाटलं, की मी ते 6 महिन्याच्या वरती यूजच केलेलं नाहीये, तर मी ती गोष्ट ठेवतच नाही घरामध्ये. कारण खूपच आवश्यक असेल एखादी गोष्ट तर ती मी ठेवते. असं बिना गरजेच्या गोष्टी मी ठेवतच नाही. त्याच्यामुळे पसारा सुद्धा कमी होतो आपल्या घरामध्ये. तर आता सोफा तुम्हाला एवढासा क्लीन केलेला दिसत असेल एवढ्याशा वेळात. पण आम्हाला खूप वेळ लागला होता. 1.5-2 तास लागले होते हा सोफा क्लीन करायला. सगळं सामान वगैरे पाहिजे, नाही पाहिजे ते सगळं. आणि हे जे तुम्हाला गिफ्ट पॅकिंग जे दिसतायत, तर ते हे मी आमच्या गृहप्रवेश आमचा जो होता, वास्तुशांती होती त्यावेळेस रिटर्न गिफ्ट म्हणून आणले होते. तर त्यातलेच काही बाउल्स वगैरे आहेत अजून माझ्याकडे. तर ते मी असं कधी कोणी आलं किंवा काही असं द्यायला झालं, तर तेव्हा मी देईल असं मी विचार करून ठेवलेत ते. कारण तेव्हा आम्ही जास्तीचे काही बाउल्स वगैरे घेतले होते, जेणेकरून कमी पडू नयेत, पाहुणे वगैरे जास्त आले तर. तर त्यातले बरेचसे बाउल्स आता मी वापरते पण आहे, यूज पण केलेत, काही फुटलेत पण. पण तरी आहेत काही बाकी, तर ते मी कधी असे कोणी आलं किंवा हळदी-कुंकू वगैरे असेल, तर तेव्हा देईन. तर आता आमचा सोफा वगैरे पूर्ण क्लीन झालाय. असं करता-करता संध्याकाळी 4-5 वाजले आम्हाला हे सगळं क्लीन करायला. तर आता सोफा वगैरे क्लीन करून घेतला. आता राहिलंय ग्रोसरीचं म्हणजे माझ्या स्नॅक्सचं स्टोरेज. आणि आज असं बघायला गेलं ना, तर माझी खूप सगळी कामं पेंडिंग होती, ती सुद्धा झालेली आहे. तर आता अहोंनी इथे मस्त सोफा वगैरे क्लीन करून घेतला आणि मस्त कुशन वगैरे लावतायत. तोपर्यंत मी स्नॅक्सचं माझं स्टोरेज जे काय आहे, तर ते क्लीन करायला घेतलं होतं. तर आता तुम्ही इथे बघताय, की ही अशी हालत आहे ह्या स्टोरेजची सध्या काहीतरी आणि मला हेच नीट करून घ्यायचं होतं आणि हे माझं आतमध्ये ना व्हाईट प्लाय आहे. तर मी खाली त्याला शेल्फला जे आपले रोल्स वगैरे येतात, तर ते सुद्धा टाकून बघितले किंवा काही पेपर्स वगैरे टाकून बघितले. पण तरी पण नाही असे काळे डाग वगैरे येतात त्याच्यावरती. जेव्हा आपण डब्बे मागे-पुढे करतो, काढतो, बाहेर ठेवतो किंवा काही पण असं गोष्टी हलवतो ना, तर तेव्हा असे काळे डाग वगैरे पडतात त्याच्यावर आणि ते व्हाईट असल्यामुळे लगेच ते उठून पण दिसतात आणि मग मला असं प्रत्येक वेळी जेव्हा मला क्लीन करायचं असतं ना, तर तसं घासूनच ते निघतं. त्याच्याशिवाय तो डाग निघतच नाही असं होतंय. तर आता सध्या तेच मी क्लीन वगैरे करून घेतलंय आणि वरच्या वरती सुद्धा असं क्लीन केलं ना, तर आपल्याला जरा फ्रेश वाटतं घरामध्ये. आणि किचन ही एक अशी गोष्ट आहे ना, जिथे आपण कितीही साफ-सफाई केली, कितीही क्लीन ठेवायचा प्रयत्न केला ना, तर दिवसेंदिवस काही ना काही गोष्ट तिथे होतेच आणि आपल्याला ती क्लीनच करावी लागते. त्याशिवाय आपल्याकडे काही पर्याय नसतो आणि आपल्यामध्ये असा स्वच्छतेचा काही किडा असेल, तर मग तर काय बघायलाच नको. हां, आता आपल्यापेक्षा पण जास्त स्वच्छता असू शकते एखाद्यामध्ये, पण ठीक आहे. मला तर हेच खूपच वाटतंय. तर चला माझं असं क्लीन वगैरे करून घेतलेलं मी शेल्फ माझे हे जे माझं किचन काउंटर आहे त्याच्या अपोझिटचं जे काउंटर आहे तर सर्व्हिस काउंटर तर ते काउंटर आहे जिथे मी हे स्नॅक्सचे डब्बे वगैरे ठेवतीये. तर आता जेव्हा आपण बाजार वगैरे भरतो तर तेव्हा हे बिस्किटचे पुडे किंवा मग टोस्ट, खारी, हे फरसाण किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी आपण घेऊन येतो आणि त्यासाठीच मला हे असे वेगवेगळे डब्बे पाहिजे होते जेणेकरून ह्या अशा गोष्टी परफेक्ट एकदम त्या डब्यामध्ये बसतील आणि मग हे टोस्टचे जे पॅकेट होते ना, अगदी परफेक्ट त्या डब्यामध्ये बसले होते आणि ते बसले तेच मला खूप आनंद झाला होता. माझ्यासारख्या हाउसवाईफ्स वगैरे असतात ना, तर त्यांना ह्याच सगळ्या गोष्टीमध्ये आनंद मिळत असतो, अशा छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये,
कारण जी गोष्ट आपण ज्या गोष्टीसाठी आणलेली असते ती गोष्ट त्या डब्यामध्ये, त्या बरणीमध्ये, त्या जागेमध्ये फिट बसली ना, तर त्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो, की चला आपली जी मेहनत असते ती गोष्ट घेण्यासाठी किंवा पैसा लागलेला असतो तो वर्थ आहे त्याच्यासाठी, असं मला वाटतं आणि तोच आनंद इथे माझ्या फेसवर पण तुम्हाला दिसतोय. तर आता ह्या काही करंज्या वगैरे होत्या माझ्या, ज्या की मी बनवल्या होत्या थोड्याफार, तर त्या सुद्धा मी इथे डब्यांमध्ये काढून ठेवतेय, जे की डोळ्यांना दिसलं ना घरामध्ये तर माणसं आपोआप खातात. आपलं असं लक्ष जात नाही. अशा ट्रान्सपरंट बरण्या वगैरे असतील ना, तर आपलं पण लक्ष जातं आणि आपण घेऊन खातो सुद्धा. तर आता इथे बघा माझं सगळं सेट वगैरे करून झालंय आणि अशा पद्धतीने मी सगळं सेट करून ठेवलं होतं. जेणेकरून स्मितला सुद्धा ते इझिली हाताला लागेल आणि तो सुद्धा खाऊ शकतो. तर आता कामं वगैरे आमची सगळी उरकली आहेत आणि आम्हाला जायचंय थोडं बाहेर. पण त्याआधी मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची होती आणि ती पण आम्हाला सोफा साफ करता करता मिळाली आहे. आम्ही त्याच्यामध्ये ठेवली होती आणि ती गोष्ट तुम्हाला दाखवते. तो म्हणजे हा अल्बम. आणि ह्या अल्बममध्ये आमच्या पहिल्याच्या गोष्टी आहेत खूप सगळ्या, म्हणजे लग्न ठरायच्या आधीच्या. तर म्हणजे आमचं लव्ह मॅरेज नाही आहे बरं का, अरेंज मॅरेज आहे. पण आमचं जेव्हा लग्न ठरत होतं तर तेव्हा आम्ही आमच्या घरच्यांनी आमचे दोघांचे फोटो एकमेकांना एक्सचेंज केले होते. तर ते फोटो मी तुम्हाला दाखवते की कोणते होते ते. तर बघा, आय होप तुम्हाला दिसले असतील. तर हे आमचे ते फोटो आहेत. हा फोटो माझ्या घरच्यांनी त्यांना दिला होता आणि त्यांच्या घरच्यांनी हा फोटो मला दिला होता बघा बघण्यासाठी. बघा तुम्ही तुम्ही बघू शकता कसं फसवलं गेलंय मला ते. तुम्ही बघू शकता इथे. फसवलं गेलंय की नाही हे तुम्ही सांगा त्यांना, की फसवलंय का, कोण जास्त चांगलं दिसतंय हे मला सांगा तुम्ही. नक्की सांगा. बघा कोण जास्त चांगलं दिसतंय हे तुम्ही मला कॉमेंट मध्ये सांगा, की कोण जास्त चांगलं दिसत होतं. तर आणि लग्नानंतर आम्ही जेव्हा म्हणजे 1 महिना गावी होतो, त्याच्यानंतर आम्ही मुंबईला आलो. तर तेव्हा आम्ही गेट ऑफ इंडियाला वगैरे तिकडे गेलो होतो. तर तेव्हाचे हे सगळे फोटो आहेत. ड्रेसिंग बघा, ड्रेसिंग मॅडमची ड्रेसिंग बघा. मॅडमची नाही, सरांची पण ड्रेसिंग बघा. झिम्बाब्वेचा फ्लॅग वाटतो की नाही, लाल हिरवा ब्ल्यू पण आहे मध्ये. ब्ल्यू नाहीये, रेड ग्रीन आहे, रेड ग्रीन कलर. तर हे आमचे तिथले फोटो आहेत गेट ऑफ इंडियाचे वगैरे. आणि हे आमचे जुहू बीचचे फोटो आहेत. हे आमचे जुहू बीचचे फोटो आहेत. इथे मी स्मितच्या वेळी 2 months प्रेग्नेंट होते आणि स्मितने आता जस्ट 13वा बर्थडे झालाय स्मितचा. आणि हे 2 वर्ष प्रेग्नंट 2 महिने प्रेग्नंट असतानाचे फोटो आहेत. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता बघा कुठून कुठपर्यंत आले. कसे दिसत होतो ना आम्ही. आपल्याला कसं वाटतं ना आपले जुने फोटो जेव्हा आपण बघतो तेव्हा. असे खूप फोटोज आहेत आमच्याकडे. अजून हा एक अल्बम आहे पूर्ण आणि आमच्या लग्नाचे वगैरे पण फोटो आहेत. आम्ही काही फोटो फ्रेम पण केले होते, तर ते आता काय आम्ही लावत नाही, पण ठेवलेत आम्ही, जपून ठेवलेत सगळे फोटोज वगैरे. आणि खूप सगळे फोटो आहेत आमच्याकडे स्मितचे वगैरे, खूप सगळे फोटो आहेत. हे बघा, तेव्हा तिथे असं उभे असायचे ना फोटो काढून द्यायला वगैरे. आता असतात की नाही मला माहिती नाही, कारण तेव्हा म्हणजे स्मित माझ्या पोटात होता 2 महिन्याचा, तेव्हा आम्ही जुहू बीचला गेलेलो. त्याच्यानंतर अजून एकदा पण नाही ना, नाही. त्याच्यानंतर आम्ही अजून एकदाही जुहू बीचला गेलेलो नाही. फर्स्ट आणि लास्ट. त्याच्यानंतर आम्ही नाही गेलो. त्याच्यानंतर एक कुठं गेलेच नाही फिरायला. एक घरातच आहेत बसून. गेलेलो जुहू बीचला नाही गेलो असं सांगते मी. हे बघा, हे सगळे असे फोटो आहेत. पोज बघा आमच्या. हे फोटो बघून आम्हीच खूप हसलोय. हे बघा, आहोंचे पोज बघा. आणि खूप सगळे फोटो आहेत, खूप सारे फोटो आहेत आमच्या लग्नाचे वगैरे पण खूप सगळे फोटो आहेत. तुम्हाला बघायचे असतील तर मला नक्की सांगा. आम्ही त्याच्यावरती व्हिडिओ वगैरे बनवू. आमचं लग्न कसं ठरलं, काय ठरलं हे पण आम्ही त्याच्यामध्ये सांगू. दोघे मिळून आम्ही तो व्हिडिओ बनवू. जर पाहिजे असेल तर मला नक्की सांगा. ऍक्च्युली आमचं लग्न अरेंज मॅरेज आहे, बट स्टील त्यातही स्टोरी आहे. ऍक्सिडेंटल काही गोष्टी घडल्या ज्याच्यामुळे पुढे बोलणी झाली आणि मग पुढे बघण्याचा वगैरे कार्यक्रम झाला. खूप अनपेक्षित पद्धतीने असं ठरलंय आमचं अरेंज मॅरेज सुद्धा. म्हणजे मनात पण नव्हतं. आता ते तेव्हा आम्ही सांगू. जर तुम्हाला पाहिजे असेल की आम्ही आमची स्टोरी म्हणजे कसं लग्न जमलं वगैरे काय ते सगळं सांगावं तर मला नक्की सांगा. त्याच्यावर आम्ही दोघे पण व्हिडिओ. आणि चला, असा होता आमचा आजचा दिवस जो पूर्णपणे कामात गेलाय. झोपून पण दिलं नाहीये मला. पूर्णपणे कामात गेलेला आहे, पण तरी पण अशा छान छान गोष्टी जेव्हा आपल्याला भेटतात ना, काही गोड आठवणी ताज्या होतात. खूप छान
बरं वाटतं असं ना, काही काही गोष्टी अशा बघितल्यावर आठवल्याच्या नंतर आपल्याला ते क्षण आठवतात. खूप छान वाटतं आणि ह्याच गोड आठवणींसोबत हा व्हिडिओ मी एंड करते. आणि तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय.